सकाळी बरं का, पहाटे उठायची सवय प्रत्येक माणसाला लागली पाहिजे. कारण आपण जर उशिरा उठलो, तर तुम्ही कधीही बघा आपल्याला आळस येत असतो. आणि माणसाला आळस जर आला, तर तो मग दिवसाचं रुटीन त्याचं नक्की बदलतं किंवा रुटीन डिस्टर्ब होतं किंवा त्याच्यामध्येच एक शारीरिक मरगळ येते. परंतु जर सकाळी तुम्ही उठून फक्त आपल्या 4 भिंतीच्या बाहेर जर पडला, मॉर्निंग वॉकला जर आपण गेलो, तर एक मनाला वेगळाच उत्साह निर्माण होतो, आत्मविश्वास आपल्यामध्ये जागा होतो आणि सकाळी-सकाळी आपल्याला सकाळी फिरायला येणारी जी माणसं असतात, ती अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ती प्रेरणा देतात. मुद्दा हाच आहे, की सकाळी लवकर उठल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? बऱ्याच जणांना प्रश्न असतो, की सकाळी लवकर उठल्यानंतर मला जर 10 वाजता जायचं असेल, तर 2-3 तास काय करायचं? मग तुम्ही जर 1-1.5 तास चालून आलात आणि नंतर तुमचं आवरणं आणि रुटीन जर बघितलं, तर मला असं वाटतं म्हणजे माणूस म्हणून आपल्याला सकाळचं फ्रेश वातावरण हेच दिवसभराच्या ऊर्जेचं केंद्र बनू शकतं. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. आपण सकाळी फिरायला गेलो, आलो, पेपर वाचला, शक्यतो चांगल्या बातम्या वाचण्याचा प्रयत्न केला आणि बहुतांश करून आज समाजामध्ये ज्या-ज्या ठिकाणी ज्या-ज्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी घडतात, त्याचं आपल्याला अतिरिक्त नॉलेज मिळतं. WhatsApp विद्यापीठामध्ये आपल्याला सगळीच माहिती खरी मिळते असं काही नाही. सगळीच लोकं चांगलं टाकतात असंही काही नाही. सगळीच लोकं वाईट टाकतात असंही काही नाही. पण तुमच्या विचारांवर जो परिणाम होतो किंवा आपल्या म्हणजे दुसऱ्यांनी खोटं जरी सांगितलं तरी खरं मानण्याची ताकद आपल्यात जी विनाकारण निर्माण होते, ती मला असं वाटतं तुमच्या नकारात्मकतेला सुद्धा ती पोषक ठरू शकते. आता राहिला सकाळी उठल्यानंतरचा एक रुटीन म्हणून जर विचार केला, मी बोलतोय पण तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून जर आपण सहसा घेतलं 9 वाजता, 8 वाजता उठून सुद्धा तुम्ही काय अशी फार मोठी क्रांती करताय अशातला काही भाग नाही. दिवसभरातल्या धावपळीमुळं झोप त्या ठिकाणी जास्त लागते असं जर वाटत असेल, आपल्याला 6 ते 7 तास झोप खूप झाली. शरीराला अतिरिक्त झोप काहीच कामाची नाही. आणि मग वजन वाढणे, शरीराला काहीतरी इतर त्रास होणे, व्याधी जडणे, मग इथंच दुखतंय, तिथंच दुखतंय, असंच होतंय, तसंच होतंय. पण सकाळी तुम्ही छान पद्धतीनं बाहेर फिरायला गेले, मग तुमच्या जवळ गार्डन असेल अतिउत्तम किंवा चांगले रस्ते असतील किंवा मॉर्निंग वॉकला येणारी सकाळची संख्या जर पाहिली, तर ती अ, रोज 3-4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 8 किलोमीटर, कुणी 10 किलोमीटर चालतात सकाळी. आणि ज्या पद्धतीनं घाम येतो, त्याच चालण्यासोबत जर तुम्ही थोडा योगा बाहेर कसरती केल्या किंवा योगा जॉइनच केला. सकाळी उठले आणि योगा वर्गावर गेले, तिथे 1-1.5 तास हे केला. अख्खं लाईफ चेंज होतं. मी या माध्यमातून मला एवढं सांगायचंय, की वयाच्या एका टप्प्यानंतर जसं एक वेगळं रुटीन जोडलं पाहिजे. बऱ्याच जणांना संध्याकाळी जास्त फिरण्याचा नाद असतो, जागे राहण्याचा असतो. मग सकाळी उशिरा उठतात आणि त्याचाच परिणाम आपल्या फिजिकली इतर गोष्टीवर होतो. आता तो जर टाळायचा असेल, तर काही महत्त्वाची आसनं फार आपल्याला गरजेची आहेत. म्हणून चालणं तर ठेवाच, पण व्यायामाच्या कसरती सुद्धा फार गरजेच्या आहेत. बघा, सूर्यनमस्कार सारख्या गोष्टी, प्राणायाम सारख्या गोष्टी किंवा मेडिटेशन सारख्या गोष्टी तुमचा ताण-तणाव कमी करतं, तुमच्या शरीराला एका साचेबद्ध रेषेमध्ये आणतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मन शांत असलं, की विचारसुद्धा त्या पद्धतीनं, ताकदीनं तुम्ही करू शकता. आज आमचा प्रॉब्लेम काय झालाय, आमच्याकडे वेळच नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांकडे वेळ नसतो आणि ज्यांच्याकडे असतो ते काहीच करत नाहीत. विचारांनी माणूस मोठा होतो, परंतु ते विचार त्या ताकदीचे असले पाहिजेत आणि विचार जर त्या ताकदीचे नसले, तर आपण कितीही सकारात्मक विचार केला, तरी तो फारसा पुरेसा ठरत नाही. सूर्याचं रुटीन कधी चेंज झालेलं पाहिलं का? आज सूर्य त्या ठिकाणी कंटाळलाय, म्हणून मावळायलाच
किंवा उगवायलाच तो उशीर करतो, असं कधी असतं का? म्हणजे या गोष्टी आपल्याशी निगडीत असेल, आपण दिवसभर आपलं ब्रीथ इन, ब्रीथ आउट चालूच असतं. श्वास घ्यायचं कधी थांबतो का? ज्यावेळेस श्वास थांबतो त्यावेळेस माणूस थांबलेला असतो. मला कित्येक जण वेगळ्या-वेगळ्या गोष्टीला मी पाहतो, की प्रत्येक जण आपल्या शरीरावर प्रचंड कष्ट करतं. मला एक मित्र म्हणाला, "काय रे, आपण जन्माला आल्यानंतर कधी ना कधी मरायचंच आहे. माणूस कितीही सुंदर देखणा जरी असला, तरी शेवटी त्याची राख होणार आहे." मी म्हणलं, "बरोबर आहे." पण जन्माला आल्यानंतर आणि शेवटच्या मृत्यूपर्यंत हा मधला जो स्पॅन आहे, तो तुमच्या जगण्याचा स्पेस आहे. जगण्याच्या स्पेसमध्ये एखादा आंधळा असेल, त्याच्या आयुष्याचं गणित त्याला जाऊन विचारा. एखादा लंगडा असेल, त्याला त्याचं आयुष्याचं गणित. एखादा लुळा असेल किंवा एखादा चांगला होता पण पॅरालिसिस झालाय, त्या माणसाला विचारा दुःख काय असतं. मग त्याच्या लक्षात आलं की नाही, म्हणजे मी म्हणतोय ते बरोबर आहे. मला हेच म्हणायचंय, जन्माला आलेला प्रत्येक जण जाणारच आहे, की तुम्ही कितीही शरीराला चांगलं ठेवलं, तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला तो साथ देणार आहे. मेल्यानंतर गेलेलंच आहे. पण त्याच्यासाठी काहीच करायचं नाही, अशी जी मानसिकता असते, ती तुमच्या विचित्र दिसण्याकडे जाते. मग वजनच वाढलं, पोटच वाढलं, जाडीच वाढली, हे असंच होतंय, ते तसंच होतंय, याच व्याधीत आणि वेगळ्या-वेगळ्या आजारांनी जर्जर. या सगळ्याला फाटा द्यायचा असेल, तर चांगलं राहणं, चांगलं खाणं, चांगलं वागणं, चांगल्या ठिकाणी फिरणं, चांगल्या लोकांच्या संपर्कात असणं. तुम्ही जितकं पॉझिटिव्ह एनर्जी घ्याल, ती विचारांमधून असेल, लेखणीमधून असेल, वाचनातून असेल, चांगल्या लोकांच्या संपर्कातून असेल, चांगल्या ठिकाणी फिरून असेल, ती तुम्हाला आयुष्याची शिदोरी असते. पण एक नकारात्मक गोष्ट तुम्ही फक्त 10 वेळेस म्हणालात, तरी सुद्धा तुमच्यात निगेटिव्हपणा ठासून भरलेला असतो. मला हेच सांगायचंय, तुम्ही कसे आहात आणि तुम्ही कशा पद्धतीनं राहताय, याला सर्वोच्च किंमत आहे. एखादा गरीब जरी असला, तरी राहण्यामध्ये जर टापटीप असेल, तर त्याच्याकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन फार पॉझिटिव्ह असतो. पण एखादा फार श्रीमंत आणि एकदम दरिद्र्यागत राहतो. लोकं म्हणतात, "ह्याचं काय डोकं फिरलं का?" म्हणजे लोकं काहीतरी म्हणतायत. पण तेच जर चांगलं राहण्याचा प्रयत्न केला, तर वाईट कोणीच म्हणत नाही. फार तर म्हणतील, "अरे, आज काय एकदम" तसंच विचारांचं आहे, तसंच शरीराचं आहे. 50 वर्षाच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जो महापराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, तो फक्त आणि फक्त मनगटाच्या जोरावर, बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि एकंदरीत त्यांच्या शरीररचनेच्या अर्थात तो आत्मविश्वास पाहिजे ना. चला इकडे जाऊ म्हणल्यानंतर नकोय मला असं म्हणण्याची निगेटिव्हनेसच नसला पाहिजे. तसं काहीतरी चांगलं करावं. मला याच्यातून एवढंच म्हणायचंय, स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात करा. तसं इतरांना सुद्धा वेळ द्यायला भाग पाडा. फक्त स्वतःचा स्वार्थ फार मोठा नसतो. पण दुसऱ्याच्या सुखात सुद्धा आपला आनंद शोधायचा असेल, आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. बरेच लोक असे असतात, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद इतका शोधतात, की त्याच्या आनंदात सहभागी होऊन आपली दुःख विसरली जातात. त्याला माणूस म्हणतात. माणसाला देता पण आलं पाहिजे आणि चांगलं घेता पण आलं पाहिजे. पण आपल्याकडून इतरांना ज्यावेळेस आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, ती एक सकारात्मक ऊर्जा जरी असेल, तरी खूप झालं. विचार करा आणि निरोगी राहा. धन्यवाद. जय शिवराय.